मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। 2 तारखेला मॅडम मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे। 2025 ची निवडणूक ही खूप चुरशीची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। खूप दिग्गज लोक मैदानात उतरून आपलं नशीब आजमावत आहेत। आपण प्रभाग क्रमांक 1 मधून येतात, जो आहे नागनेवाडी म्हणून। त्याच्यामध्ये प्रथमतः आपण आपला परिचय हा सविस्तर द्यावा। नमस्कार, मी अनिता विनायक नागने, ॲडव्होकेट विनायक नागने यांची पत्नी आणि ॲडव्होकेट वसंतराव नागने यांची सून आहे। मी गेल्या 2016 साली झालेल्या निवडणुकीमध्ये, नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि नगरसेविका म्हणून कामही पाहिलेले आहे आतापर्यंत। मॅडम, काय सांगाल तुम्ही? गेल्या टर्मला सुद्धा तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक होता। तुम्ही गेल्या टर्ममध्ये कोणकोणती विकास कामं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये केलेले आहेत, सविस्तरपणे सांगा। विकास कामं खूप आहेत, भरपूर विकास कामं झालेली आहेत। त्याच्यामध्ये आता मग तुम्हाला सांगायचं झालं तर मला सविस्तरच सांगावं लागेल आणि एक सांगावं लागतील। प्रभागामध्ये ज्या महिला आहेत, महिलांसाठी तुमचं काम विशेष आहे। सतत मंगळवेढा शहर म्हटलं की तुमचं नाव घेतलं जातं। महिलांसाठी विशेष तुम्ही काय काय केलंय? महिलांच्यासाठी मला कायमच असं वाटतं की पहिल्यापासून की जेव्हा मी सून म्हणून इथे आले तेव्हापासून मला असं वाटतं की मंगळवेढ्यामध्ये विशेष करून महिलांना जास्त प्राधान्य दिले जात नाही। आता हे आम्हाला 50% आरक्षण, बऱ्याचशा गोष्टींच्या फॅसिलिटीज मिळतात आणि त्याचा फायदा उचलायचा या दृष्टीने आम्ही सर्व महिला राजकारणात पण यायला लागलेलो आहे आणि त्याचाही फायदा आम्हाला महिलांना द्यायचा आहे। त्यामुळे महिलांच्यासाठी मी सतत त्यांचं सगळ्यात पहिलं तर सक्षमीकरण, त्यांचं संघटीकरण, कारण महिलांच्यामध्ये संघटीकरण होणं थोडीशी अवघड गोष्ट होती आत्तापर्यंत, पण आताच्याही सगळ्या महिला खूप सुज्ञ आहेत, खूप शहाण्या आहेत, त्याही संघटित व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्या महिला अशा संघटित झाल्या, सक्षम व्हायला लागल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्या एकमेकींच्यातले जे चांगले गुण आहेत ते शिकायला लागल्यात। एकमेकींकडनं शिकून घेतात की तुझ्याकडे काय चांगलं आहे, माझ्याकडे काय चांगलं आहे। पूर्वी त्यांचे जे चूल आणि मूल इथंपर्यंत ज्या अडकलेल्या होत्या त्या आता त्यातनं पूर्ण बाहेर पडून त्या संघटित व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्यांनी बचत गट आणि इतर काही छोटे छोटे लघु उद्योग असे चालू करून त्या सक्षमीकरण त्यांचं व्हायला लागलेलं आहे। महिलांच्या आरोग्यासाठी आपण खूप उपक्रम राबवलेले आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? महिलांच्यासाठी असं म्हणतात की सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असतं आणि एक आई जर सुदृढ असेल घरातली तर ती पूर्ण कुटुंब पुढे नेत असते। स्त्रीला मुळातच शक्ती मानलं जातं। शक्तीला जसे 8 हात असतात, अष्टभुजा असतात आणि आपल्याकडे शक्तीची पूजा करायची प्रथाच आहे। तर शक्तीला कसे 8 हात आहेत, तसं स्त्रीला हात जरी 8 नसले तरी तिला 8 बाजूंनी काम करावं लागतं। तिला घरातलं सगळं पाहावं लागतं, मुलांचं पाहावं लागतं, झालंच तर बाहेरचं सगळ्या गोष्टी जसं की छोट्या असतील पण त्या बघाव्या लागतात। लाईट बिल भरायचे, पाणीपट्टी भरायची, घरपट्टी भरायचे, बाहेरून सामान आणायचं, विकत जे काही बाजार असतो तो करायचा आहे आणि घरात जे पण काही आहे त्याच्यातलं सगळं तेवढ्यातच भागून आपलं घर चांगल्या पद्धतीने भागून आपल्या मुलांच्यासाठी 4 चांगले पदार्थ करून खाऊ घालायचे आहेत, मुलांना सुदृढ ठेवायचं आहे, मुलांची तब्येत सांभाळायची, घरातल्या मोठ्यांची, आपल्या नवऱ्याची, सगळ्यांची तब्येत चांगली तिला सुदृढ ठेवायची आहे त्याच्यातच करून। त्याच्यासाठी पहिल्यांदा स्त्रीने सुदृढ असायला पाहिजे। मग हा विचार करून मी काय केलं, स्त्रियांच्यासाठी अनेक आरोग्य शिबिरं घेतली। त्याच्यामध्ये माझ्या ज्या ज्येष्ठ महिला असतील, नुसत्या स्त्रियांच्यासाठीच नाही सर, त्याच्यामध्ये पुरुषही येत होते, पुरुषांच्यासाठी आपण त्या शिबिरांमध्ये त्यांच्यासाठी शिबिरं घेतलेली आहेत। तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर हाडं, म्हणजे आजकाल हा प्रॉब्लेम आहे की मणके दुखतात, गुडघे दुखतात, हाडं दुखतात आणि हाडांचा ठिसूळपणा असतो, इतर काही विकार असतात। तर त्यासाठी आपण पुण्याचे ते तज्ज्ञ होते, हाडांचे डॉक्टर होते, त्यांना आपण इथे बोलवून आणि माझ्या घरातच कितीतरी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, तर त्या सगळ्यांनी मला खूप ह्याच्यामध्ये मदत केलेली आहे। त्या सर्वांना बोलवून आपण मोफत शिबिरं दिली आहेत, मोफत औषध, गोळ्या, तपासण्या केलेल्या आहेत।
त्याच्याहीपेक्षा जर त्यांना जास्त खूप मोठा काही विकार असेल तर त्या विकारासाठी आपण त्यांचं पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती तिथं मोफत उपचार केलेले आहेत, मोठे मोठे ऑपरेशन्स केलेले आहेत. कितीतरी लोकांनी आज इथल्या की त्याचा लाभ घेतलेला आहे. फक्त प्रभाग क्रमांक 1च नाही तर पूर्ण शहरामधूनही हा लाभ घेतला गेलेला आहे बऱ्याच लोकांनी. आरोग्याविषयी मॅडम आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? खूप गोष्टी आपण केलेल्या आहेत. आरोग्याविषयी म्हणलं तर नंतर आपण एक दातांची चिकित्सा, दंतचिकित्सा ह्याच्यासाठी एक शिबिर बोलवलं होतं. त्यासाठी आपण 4 चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलवली होती आणि त्यांच्याकडून त्यामध्ये तर असं केलं होतं सर आपण की म्हणजे मंगळवेढ्यातले नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचे स्वतःचे दात तपासणी केली होती. त्यांचे जे सेवक आहेत त्यांची दात तपासणी, परत नगरपालिकेच्या शाळेतील सर्व मुलांची, लहान मुलांची आणि शिक्षकांची दंतचिकित्सा करून त्यांना टूथपेस्ट आणि टूथब्रश असा एक किट तयार करून त्यांना मोफत दिला होता. वाटलं होतं की त्याच्या मागचा उद्देश असा होता की लहान मुलांना जर पेस्ट आणि ब्रश मिळाली, एखादी गिफ्ट मिळालं तर त्याच्यामध्ये त्यांना ती सवय लागेल रोजच्या रोज पेस्ट ब्रश करायची. ते कोविडच्या संदर्भात काय सांगाल मॅडम? कोविडमध्ये सुद्धा आपण खूप आरोग्याविषयी काळजी घेतलेले साहित्य सुद्धा वाटप केलेलं आहे, काय सांगाल? कोविडमध्येही आपण ज्यावेळेला अगदी सुरुवातीचा कोविड सुरू झाला तेव्हा माझ्या काही महिला भगिनी आहेत की जे माझ्या शिबिरामध्ये प्रशिक्षण शिबिरामध्ये शिकून त्यांनी काही उद्योगधंदा चालू केला होता. तर मी त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्याकडनं मास्क तयार करून घेतले. सुरुवातीला 2000 सुरुवातीला मास्क तयार करून घेतले आणि ते मास्क वाटले होते मी. प्रत्येक घरोघरी 4 मास्क अशा पद्धतीने ते मास्क, म्हणजे सुरुवातीच्या काळात मास्क मिळणं थोडंसं अवघड होतं, त्या काळात मास्क वाटप केलं. त्यानंतर जे गरजू गरीब नाही म्हणता येणार पण जे गरजू लोक आहेत, त्या काळात कामधंदाच बंद असल्यामुळं बरेच गरजू लोक घरात थांबून होते, त्या अशा लोकांच्यासाठी अन्नधान्याचे किट वाटप केले आपण. आणि त्यानंतर सॅनिटायझर्सच्या बॉटल्स होत्या, अर्ध्या लिटर्सच्या बॉटल्स, अशा आपण 2000 बॉटल्सचं वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशन्स असतील, शिवाय जसं तहसील कार्यालय असेल किंवा काही हॉस्पिटल्स असतील, अशा ठिकाणी आपण 5-5 बॉटल्सचे किट दिले होते. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे कोविड म्हणजे लोकांनी इतके घाबरलेले होते लोक की तो PPE किट घातल्याशिवाय डॉक्टर्सना जाता यायचं नाही आणि तो PPE किट इथं मिळत नव्हता कुठेच. तेव्हा पुण्याहून आपण काही ते किट मागवले होते आणि इथल्या सरकारी दवाखान्यांमध्ये ते किट वाटप केलं होतं. सुरुवात तर तशी केली होती. महिला बाल कल्याण सभापती असताना आपण मुलींसाठी विशेष काम केलेलं आहे. मुलींसाठी ज्या गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी म्हणजे एकंदरीत मुली कमी होत असताना तुम्ही जागृतीसुद्धा चांगल्या पद्धतीने केली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही आता जर पाहिलं तर मुलींचं प्रमाण 1000ला 800, 1000 मुलं असतील तर 800 मुली असं एक प्रमाण झालेलं आहे. जागतिक एक सांगते तुम्हाला. तर मग हे आपल्याकडं थोडंसं अजून मी जास्त प्रमाण पाहिले की मुलगा हवा आहे, त्यासाठी ते मुली पोटातच असताना मारण्याचं प्रमाण वगैरे खूप जास्त होतं. मग त्यामुळं मला असं वाटलं की एक ज्या आईवडिलांना मुलगी होईल त्यांना एक प्रोत्साहन मिळावं किंवा त्यांना एक थोडंसं बळ मिळावं म्हणून आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलगी जन्मल्यावरती त्यांचा सत्कार करायचा, मुलीचं स्वागत करायचं मुलीच्या जन्माचं, आणि तिला एक छोटंसं गिफ्ट म्हणून एक असं आंगडं टोपडं आणि छोटा खाऊ वगैरे, तिच्या आईला पौष्टिक खाऊ, अशी एक योजना चालू केली होती नगरपालिकेतर्फेच आणि त्याचा प्रस्ताव मी मांडला होता. कोविडमध्ये मॅडम नगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी होते विशेषतः त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. खरोखर तर तो कष्टकरी समाज होता, त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलंय, काय सांगाल त्याविषयी? कोविडमध्ये हे आरोग्य सेवक आणि सफाई कामगार ह्या दोनच अशा जो समाजाचा घटक आहे, त्यांनी मनापासून काम केलं आणि त्यांना माझा अजूनही सलाम करते मी त्यांना की ते कोविड योद्धे होते आणि त्यांनी तो कोविड फार सुंदरपणाने, खूप छानपणाने त्यांनी तो पुढे असा हे केला की ज्याच्यातून त्यांनी लोकांची खूप सेवा केली. तर त्याच्यासाठी ऋणी म्हणून मी त्यांचा कोविड सेवकांचा आणि आरोग्य सेवकांचा पण, म्हणजे सफाई कामगारांचा आणि आरोग्य सेवकांचा पण मी सत्कार केला होता त्या काळी, की त्यांनाही एक प्रोत्साहन मिळावं की आपण केलेल्या कामाचं आपल्याला
काहीतरी मिळते, पावती मिळते याच्यासाठी. नगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण समितीवरती तुम्ही काम करताना मुलीचं स्वागत व्हावं म्हणून एक योजना विशेष त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये सांगली शहरामध्ये त्याची चर्चा झाली होती, त्याबद्दल काय सांगाल? महिला बालकल्याण सभापती असताना मला हा खूप विषय तळमळीचा वाटत होता की मुलींचा जन्मदर वाढायला पाहिजे, म्हणजे मुलांची आणि मुलींची संख्या कायम बरोबरच राहायला पाहिजे. तर यासाठी आम्ही म्हणलं की काहीतरी उत्तेजनपर केलं तरच लोकांना की असं वाटेल की आपल्या घरी मुलगी जन्माला आली, म्हणजे पूर्वीच्या काळी असं व्हायचं की त्यांना असं वाटायचं की मुलगी जन्माला आली म्हणजे काहीतरी पाप झालं. तर तसं वाटू नये, ते त्यात चूक काही असायचं कारण नाही आहे. मुलगा मुलगी समानच असायला पाहिजे. ह्याच्यासाठी उत्तेजनपर आपण त्या मुलीच्या जन्माचं आपण स्वागत केलं. दवाखान्यांच्यामध्ये त्या मुलीच्या आईला जाऊन गुलाबाचं फूल, तिला एक पौष्टिक लाडूचं पॅकेट आणि मुलीला अंगडं करून आणि त्या मुलीच्यासाठी पुढे भविष्यात काही असेल एक छोटी रक्कम अशी आपण एक तरतूद केली होती. त्याचा प्रस्ताव मी मांडलेला होता आणि ते अंमलात पण आणलेलं होतं. मंगळवेढा शहरामध्ये जागतिक महिला दिन पहिल्यांदा तुम्ही साजरा केला होता. त्या पहिल्या महिला आहात तुम्ही की जागतिक महिला दिन साजरा केला, काय सांगा? मंगळवेढ्यामध्ये जेव्हा नगरसेविका म्हणून मी निवडून आले आणि मला असं नेहमीच काहीतरी महिलांच्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि तेव्हा मला असं खूप जाणवायचं, खूप बायका म्हणायच्या की मॅडम आमच्यासाठी काहीतरी करा, म्हणजे आम्हाला ना बाहेरच पडता येत नाही. फार फार तर आम्ही नागपंचमीच्या वेळेला खेळायला म्हणून बाहेर पडतो किंवा मग काहीतरी असं कुठेतरी देवी वगैरे, म्हणजे ज्या वेळेला नवरात्रात असतात त्यावेळेला बघायला वगैरे. मग माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही, आपण महिला दिन साजरा करूयात, जागतिक महिला दिन. मग मी माझ्या सगळ्या सहकारी नगरसेविका, आमच्या नगराध्यक्षा होत्या आणि ह्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही ठरवलं की महिला दिन साजरा करायचा, नगरपालिकेतर्फे साजरा करायचा. अजून ही कन्सेप्ट मंगळवेढ्यामध्ये आलेली नव्हती. मग आम्ही तो महिला दिन साजरा करायचा ठरवला आणि तो 2 दिवसाचा आम्ही एक उत्तमरित्या महिला दिन साजरा केला. त्याच्यामध्ये फक्त महिलांना बोलवून कुठे खेळ खेळायला लावणे वगैरे असं काही न करता आम्ही महिलांना आरोग्यपर, कायदेशीर आणि अजून काही म्हणजे थोडंसं असं प्रोत्साहनपर, असं की त्यांनी पुढे यावं, समाजात धडपड करावी, परत त्यांनी पैशांचं नियोजन कसं करावं या संदर्भात चांगले प्रमुख पाहुणे बोलवून त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन केलं त्यांना. शिवाय सासू आणि सून ज्या दोघींचा, असं सासू सुना ज्यांच्या म्हणजे ज्या मातेचा जो मुलगा असतो तोच मुलगा त्या महिलेचा पतीही असतो. तर ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली समाजामध्ये अशा पुरुषाच्या मातेला पण आणि बायकोला पण असं बोलवून त्यांचा आम्ही एकत्र एक सत्कार केला होता सासू सुनांचा. त्याच्याप्रमाणे आदर्श माता पण आम्ही सत्कार केले होते. त्याच्यामध्ये आपल्या आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे, आपल्या खरं तर मंगळवेढ्यासाठी ते दोघांचं नाव म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं भूषण आहे. ते त्यांच्या मातोश्रींनाही बोलवून आम्ही त्यांचा सत्कार केलेला होता. मातोश्री तुमचं स्वतःचं नागणे सोशल सर्व्हिसेस आहे, ज्या माध्यमातून तुम्ही खूप आरोग्यावरती काम केलंय. नागणे सोशल सर्व्हिसेस तर्फे फक्त आरोग्यावरतीच काम होतं असं नाही आहे, तर सांस्कृतिक होतं, क्रीडा होतं आणि पर्सनली मदत होतात, अशी भरपूर कामं होतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही आरोग्याचंच म्हणत असाल तर काही इथले पेशंट्स आहेत ज्यांना आम्ही कॅन्सरसारख्या रोगातून मुक्त केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी उपचार करण्यासाठी अगदी टाटा कॅन्सरच्या त्या हॉस्पिटल्सला वगैरे आपण हे करून कोऑर्डिनेट करून त्यांच्यासाठी मदत केलेली आहे. कितीतरी लोकांचे ऑपरेशन्स वगैरे आपण आपल्या माध्यमातून झालेली आहेत आत्तापर्यंत. आपल्या प्रभागासाठी आपण पायाभूत सुविधा सुद्धा खूप केलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल आता? पायाभूत सुविधा म्हणजे तो नागरिकांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि तो त्यांना मिळायलाच पाहिजे. खरं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकाला एक स्वच्छता मिळायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण स्वच्छता अभियान घेतले. घरोघरी ओला कचरा, सुका कचरा कसा वर्गीकरण करायचा त्याचं आपण ठिकठिकाणी अशा काही बायकांना गोळा करून तिथं त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना समजून सांगितलं ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं. त्यासाठी त्यांना 2-2 डस्टबिन्स देण्यात आले आणि अशा माध्यमातून त्यांचं ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं आपण वर्गीकरण करून त्यांना स्वच्छतेची सवय लावली. त्यानंतर पेवर ब्लॉक्स ठिकठिकाणी बसवले गेले.
कारण जेव्हा आपण अशा गल्लीबोळातून जात असतो त्यावेळेला पायवाट आणि मातीची रस्ते होते. पावसाळ्यात खूप चिखल आणि हे साठलेलं असायचं, त्याच्या घाण साठलेली असायची, त्यामुळं नागरिकांना खूप त्रास व्हायचा त्याचा. त्यासाठी पेवर ब्लॉक गल्लोगल्ली बसवले गेले. आणि आरोग्य सेवा आणि पाण्यासाठीही आपण स्वच्छ पाणी मिळावं, फिल्टर पाणी मिळावं याच्यासाठीही काम केलेलं आहे. नागनेवाडीमध्ये एक तलाव होतं की ज्या तलावाला बघितलं की एक डबकं वाटायचं, परंतु आता त्या ठिकाणी इतकी चांगली व्यवस्था झालेली आहे. सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात, व्यायामाचं साहित्य सुद्धा आहे. आणि मंगळवेढा शहरामध्ये जे एंट्रीचं एक तलाव होतं, कर्नाटकमधून जे मंगळवेढला आपण येतो त्या, आणि पलीकडल्या बाजूला सुद्धा मंगळवेढचा एक कृष्ण तलाव म्हणून आहे. त्या सगळ्या तलावाच्या बाबतीत सुशोभीकरणामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे, काय सांगाल? नागनेवाडी तलाव हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणजे माझं ते स्वप्न आहे नागनेवाडी तलाव. आणि त्या तलावाबाबत सांगायचं म्हणजे माझे सासरे स्वतः सांगतात की त्यांच्या लहानपणापासून ते तळं तसंच होतं, घाण पाण्याचं तळं होतं, घाण पाणी, त्याच्यामध्ये असंख्य साप सरडे किडे असायचे. आणि त्याच्यामुळे मी पाहिलेलं आहे की इतके डास मच्छर असायचे इथे की आपण असं बसू शकणार नाही, इतके डास असायचे. तर मग मला कायम असं वाटायचं की त्या तळ्याचं स्वच्छता व्हायला पाहिजे, ते तळं डेव्हलप केलं पाहिजे. इतका सुंदर स्पॉट तिथं होऊ शकतो. म्हणजे मग त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये जाऊन कित्येक ठिकाणी पाहिलं आम्ही. ते पुलं उद्यान असेल किंवा आमच्या इथे लकाकीचं एक तळ आहे, लकाकी तळ आहे, त्यांनी ते कसं डेव्हलप केलेलं आहे हे सगळं पाहून तिथला थोडा थोडा अभ्यास करून ह्या तळ्याविषयी प्रोजेक्ट मांडला. त्याच्याबद्दल आपल्याला मंजुऱ्याही मिळाल्या. त्याच्यामध्ये आपण त्या तलावातला गाळ काढला गेल्या कित्येक वर्षापासून. म्हणजे माझे सासरे सांगतात तर 50 वर्ष, पण त्याच्याही अगोदरपासून त्याच्यामध्ये तो गाळ साठला होता, घाण साठली होती, तो काढून आपण स्वच्छ केलेला आहे. त्याच्यामध्ये एक ती भिंत बांधून घेतलेली आहे आणि चारी बाजूनी त्याला गेट कंपाऊंड केलेलं आहे. आणि त्या तळ्याचं खरं तर अजून मध्ये कोविड आला आणि त्याच्यानंतर हे नगरसेवक पदाची टर्म संपली, त्यामुळं काम थोडंसं अपूर्ण राहिलेलं आहे. पण ते अजूनही मला पुढे जाऊन त्याच्यावरती पाठपुरावा करून ते पूर्ण तळं एक इतका प्रोजेक्ट व्हायला पाहिजे की तो चांगला, की बाहेरून येणारी जी लोकं असतील आपल्याकडे मंगळवेढ्यामध्ये ते पर्यटनासाठी, त्यांनी खास ते पर्यटन स्थळ म्हणून लोकांनी तिथे येऊन थांबायला पाहिजे, बघायला पाहिजे, तिथले फोटो सेल्फीज काढून त्यांनी सगळ्या गावाला दाखवायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपण एक सभागृह असेल, कल्याण साहेब असतील, त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठा विकास तुमच्या माध्यमातून झाला, काय सांगाल? कल्याण साहेबांच्या इथे तो बांधलेला तो भाग आहे, ते बांधकाम झालेलं आहे. त्याचाही प्रस्ताव आपण मांडला होता, तोही पूर्ण झालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आपल्याला एक विरंगुळा सभागृह एक करायचं होतं, तर तो सभागृहही आपण वरच्या भागामध्ये केलेलं आहे. आपण ह्याच्या पाठीमागच्या बाजूला कृष्णनगरच्या त्या साईडला केलेलं आहे. तर तिथे ॲक्च्युली ते कसं असायचं की नगराध्यक्षांना एक काम करता येत असतं, त्यांच्या निधीतून एक काम करता येत असतं. तर मग ती योजना आम्ही बघून आम्ही प्रस्ताव टाकले आणि नगराध्यक्षांना सांगून त्यांना हे करून माझ्याच प्रभागात ते काम करा. माझ्या ठिकाणी जागा पण आहे, प्रभागामध्ये जागाही उपलब्ध होती आपल्याला. आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ते तिथं सुंदर सुटसुटीत आणि हवेशीर असं एक सभागृह बांधलं गेलं. मंगळवेढा शहर हे ऐतिहासिक शहर आहे. ऐतिहासिक खाणाखुणा खांद्यावरती घेऊन सांस्कृतिक चळवळ मंगळवेढ्याची पुढे जात असते. साधू संतांचा मंगळवेढा म्हणून ओळखली जाते. तोच वारसा तुम्ही जपला. सांस्कृतिक ओळख वेगळी राहावी म्हणून आपण आपल्या गेल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये खूप कामं केली आहेत. सांस्कृतिक विषयी काय काय उपक्रम राबवत? मी यांना कुठेही जरी बाहेर गेले, कुठेही म्हणजे आपण पर्यटनाला जातो, फिरायला जातो किंवा तिथल्या तिथे कुठेतरी जात असतो, तर मला तिथलं जे काही चांगलं आहे ते कॅच करायची सवय, की चांगली ही गोष्ट आहे ही मंगळवेढ्यात व्हायला पाहिजे, असं लगेचच एक डोक्यामध्ये माझ्या फिट झालेलं असतं. तर मी एका ठिकाणी पुण्यामध्ये पाहिलं होतं की जे जुने वाडे वगैरे असायचे त्याच्यावरती एक असं त्यांनी ते न पाडता असं हेरिटेज म्हणून जतन करायचं, जसं आहे तसं, की मागच्या पिढीला ते दिसलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी तो प्रस्ताव मांडला होता आणि तो प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. तो होईल काही दिवसांनी, तो मंजूर झालेला आहे, पण ते काम व्हायचं आहे. ते हेरिटेज म्हणून मला काही गोष्टींचं ते जतन करून ठेवायच्यात. जुने वाडे असतील, जुनी मंदिरं असतील किंवा ते
जसे आहेत तशा ह्याच्यामध्ये त्यांना ते जतन करून ठेवायचे. त्याच्यामध्ये थोडंसं फार काही सुशोभीकरण करता आलं तर सुशोभीकरण करायचं, पण त्यांचं ते जतन करणं खूप महत्त्वाचं आहे, ते जतन करायचं आहे. सांस्कृतिक सहभाग वाढावा म्हणून आपण मोफत दांडिया शिबिर असतील, प्रशिक्षण शिबिर असतील, त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर बक्षिसं 7-7 दिवस स्वखर्चातून कार्यक्रम घेतलेत, त्याविषयी काय सांगा? त्याच्यासाठी सांगायचं झालं तर माझा महिला वर्ग इतका प्रचंड प्रमाणात आहे आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचं कायम मला म्हणणं असतं की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी असं हे करा की आम्हाला व्यासपीठ मिळावं. मग ह्याच्यातून मी एक प्रेरणा घेऊन मी 7 दिवसांचं दांडिया आणि गरबा शिबिर घेतलं. 3 वर्ष सलग घेतलं आपण ते दांडिया आणि प्रशिक्षण शिबिर. जोपर्यंत कोविड येत नव्हता तोपर्यंत घेतलं. मग त्याच्यामध्ये असेच आपण प्रशिक्षक बोलवले होते की दांडिया खेळायचे कसे किंवा गरबा कसा खेळायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही रोज एक 4 तास त्याचं प्रशिक्षण झालं की मग आम्ही संध्याकाळी रात्री 8 वाजता वगैरे काही महिला असतील, कुणाला काही आपले काही विविध कलागुण दर्शवायचे असतील ते दर्शवा असं आम्ही सांगायचो. त्यातनं महिला पुढे यायच्या, मुली पुढे यायच्या आणि मग आपण त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस द्यायचो. आणि प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी आपण प्रत्येक महिलेला काही ना काही त्याच्यात उत्तेजनार्थ मिळावं म्हणून तिला एक छोटंसं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून काही द्यायचं भेटवस्तू आणि महिलांच्यासाठी बक्षीसं. किंवा शेवटच्या दिवशी तर आम्ही अगदी 5 घड्याळं, 5 कुकर, 5 मिक्सर, TV, फ्रीज, 5 पैठण्या, 5 नथ, सोन्याच्या नथ, अशा आम्ही जवळजवळ 52-53 प्रत्येक दिवशी वाटल्या. शेवटच्या वर्षी आहे ना आम्ही प्रत्येक वर्षी 52 वस्तू अशा वाटल्या आम्ही. वाटल्या म्हणता नाही येणार, बक्षीस म्हणून दिल्या. शहर आणि प्रभागामध्ये आपण खूप काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक उल्लेखनीय असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो विशेष नाटकाचा प्रयोग आहे त्याच्यामध्ये इथल्या लोकांना स्वखर्चातून अख्खा शो बुक आपण केला होता, त्याबद्दल काय सांगाल? छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अपार आदर मनामध्ये असल्यामुळे की मला असं वाटतं की जन्मलेला आपला प्रत्येक मुलगा आपल्या ठिकाणचा मुलगा असू दे मुलगी असू दे तर प्रत्येकाने संभाजी महाराजांसारखा गुण त्यांच्या अंगात यावा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे गुण त्यांच्या अंगामध्ये यावे. ह्याच्यासाठी या प्रेरणेतनं संभाजी महाराजांचा नाटकाचा तो प्रयोग होता. अमोल कोल्हे त्यात स्वतः काम करायचे. त्या नाटकाचे 500 सीट्सचे एक तो प्रयोगच अख्खा आपण विकत घेतला होता आणि ती तिकीटं 500 तिकीटं आपण मोफत वाटली होती. विशेष करून माझी अशी त्यावेळेला हे होती की ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि इतकंच करून नाही थांबलो आपण तर त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आपण गाड्या केल्या. त्या गाड्या विद्यार्थ्यांना घेऊन तिथे नाटकाला घेऊन गेल्या आणि सुखरूप रात्री इथे आणून सोडलं. तोपर्यंत आम्ही दोघंही नवरा बायको जागून वाट बघत होतो की मुलं सगळी सुखरूप परत घरी येतात का. आपण बालकल्याण सभापती असताना नगरपालिकेच्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विशेष सद्य परिस्थितीला ते अतिशय खूप गरजेचे होते, हे तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी ओळखलं होतं की ज्याची गरज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आहे. ती दूरदृष्टी तुमच्याकडे होती, त्याबद्दल काय सांगाल? नगरपालिकेच्या शाळेचं काम म्हणलं तर सुरुवात आपण 4 नंबरपासून केली. तिथं भिंत नव्हती तर ती भिंत पडलेली होती तर त्या भिंतीमधून काय व्हायचं की कुणी आतमध्ये यायचं रात्रीचं दारू आणि जुगाराचा अड्डाच झालेला होता. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण तिथं गेट आणि भिंत बांधून घेतली. त्याच्यामुळं ते जे पावित्र्य राहिलं आपल्या शैक्षणिक मंदिराचं ते राखता आलं. त्याच्यानंतरचा पुढचा विजन असा होता की शाळांच्यामध्ये डिजिटल शाळा करायच्या पूर्ण. शाळांच्यामध्ये CCTV कॅमेरे लावले गेले. शाळांच्यामध्ये आपण बघितले की खूप काही अशा वाईट कृत्य घडली जातात मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत तर त्यासाठी CCTV कॅमेरे लावले गेले. ते लावून घेतले आणि मुलींच्यासाठी जुडो कराटेचं प्रशिक्षण ठेवलं. आजकाल मुलींवरती जो होणारा अत्याचार आहे अतिशय गंभीर बाब आहे, अतिशय म्हणजे घृणास्पद बाब आहे. तर प्रत्येक मुलींनी स्वतःच सबला व्हायला पाहिजे. म्हणजे तिने जर स्वतः प्रतिकार केला त्या गोष्टीला तर ह्या गोष्टीला खूप आळा बसेल. ह्याच्यासाठी जुडो कराटेचं मोफत प्रशिक्षण मुलींच्यासाठी ठेवलं आणि डिजिटल स्कूलमध्ये प्रत्येक म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमच आपण तो डिजिटल माध्यमातून सुरू करण्यात आपल्याला त्यात यश पण आलं आणि ते डिजिटलचे ते किट होते ते प्रत्येक शाळांमध्ये लावले गेले.
हा एकमेव असा प्रभाग आहे की जिथं डिजिटलचे किट म्हणजे काय ते सांगायला हवं का काय करू दे? नाही राहू दे ते. इतर ठिकाणसारख्या आपल्या मंगळवेढ्यातही आधुनिक शैक्षणिक पद्धती सुरू व्हावी ह्याच्यासाठी ई लर्निंग चालू केलं गेलं. ई लर्निंगमध्ये टी व्हीचे संच आणि जे पण काही लागणार होतं त्याच्यासाठी ते छोटे छोटे किट्स ते सगळे उपलब्ध करून दिले गेले नगरपालिकेच्या शाळांमध्ये. महिलांसाठी आणि युवकांसाठी सुद्धा आपण काम केलेलं आहे. रोजगार मेळावे सुद्धा या भागामध्ये फक्त प्रभाग नाही, शहरातील सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. त्याबद्दल काय सांगा? आपण युवकांच्यासाठी रोजगार मेळावे घेतले, त्यांना मार्गदर्शन केलं की कुठल्या ह्याच्यात कुठले व्यवसाय, कुठल्या नोकऱ्या की कुठल्या ह्याच्यामधून तुम्ही अगदी एवढ्यातच नाही की तुम्ही कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पुढे, की कुठल्या बॅचला घेतला, कुठल्या ह्याला तुम्ही शिक्षण घेता, त्या माध्यमातून तुम्हाला पुढे काय करता येईल. तुम्ही ITIचा कोर्स केला पण त्याच्यामध्ये तो कुठला केला, जर तुम्ही इलेक्ट्रिक केला तर त्याच्यातनं तुम्हाला काय संधी मिळतील, किंवा तुम्ही इतर कुठला तांत्रिक केला तर त्याच्यातनं तुम्हाला काय संधी मिळतील, ह्याच्यासाठी आपण मेळावे घेतले. तुम्ही नगरसेवक गेल्या वेळेस असताना आपली जी नगरपालिका आहे त्याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये स्वच्छतेमध्ये आले होते, त्यामध्ये तुमचा वाटा खूप मोठा होता. त्याबद्दल काय सांगाल? आम्ही स्वच्छता अभियान हे पूर्ण गावभर राबवलं, पूर्ण मंगळवेढा शहरभर स्वच्छता अभियान राबवलं. त्याच्यासाठी आम्ही अक्षरशः दारोदार फिरलोय, दारादारात जाऊन लोकांना सांगितलंय की तुम्ही स्वच्छता अशा प्रकारे स्वच्छता करा. ते स्वच्छतेचं मगाशीच सांगितलं मी, ओला सुका कचरा वर्गीकरण सांगितलं. असे प्लॉट्स काही होते की जे रिकामे प्लॉट होते, त्याच्यामध्ये ते झाडी वाढलेल्या होत्या, काटेरी झाडी होत्या, तिथं सगळे असे दगड वगैरे पडलेले होते. ते स्वतः उभा राहून JCB लावून ते स्वच्छता आम्ही करून घेतलेले. आणि याच्यामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी भाग पण घेतलेला होता. विशेष सैनिकांसाठी आपण सुद्धा खूप काम केलेलं आहे, मग ते माझे असू द्या किंवा सध्या सेवेत असू द्या. मी नगरसेवक होण्याच्या अगोदरपासून पहिली सुरुवातच माझी सैनिकांना वंदन करूनच सुरुवात झालेली या क्षेत्रामध्ये मंगळवेढ्यामध्ये येण्याची. आम्ही पहिला जो आमचा कार्यक्रम होता तो एकपंथीचाच होता. एकपंथी जवानांच्यासाठी जो होता तो. आपले जवान जेव्हा सीमेवरती लढत असतात, ते लढतात, ते तिथे थांबलेले असतात, ते सुरक्षा देतात, म्हणून आज आपण घरामध्ये थांबतो. आपण दिवाळी, दसरा जे पण काही सण आहेत तो आपण आनंदाने साजरा करतो. तर त्याचं हेच आहे की त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता. त्याच्यासाठी आपण ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जवानांच्यासाठी त्यांची आठवण राखण्यासाठी आपण तो कार्यक्रम घेतलेला होता. तुमच्याच प्रयत्नामुळे मंगळवेढ्याला शिवशाही स्लीपर कोच बस सुरू झाली होती. त्याबद्दल काय सांगता येईल? मी त्यासाठी एक मोठा दृष्टिकोन ठेवून ते एक प्रस्ताव ठेवला होता आणि आपल्याला सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्या प्रस्तावाला मंजुरी पण मिळाली आणि ती शिवशाही चालू झाली होती. आता एकंदरीत काय सांगाल? तुमच्या प्रभागामध्ये असेल, पायाभूत सुविधा असतील, महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, वयोवृद्ध नागरिकांसाठी असेल, ज्या ज्या गोष्टी करतायत त्या सर्व गोष्टी केलेत. इथपर्यंत केलेत की मुली वाचवा, देश घडवा, इथपर्यंत सुद्धा केले. जे सुशोभीकरणाची कामं आहेत, तलाव असेल, कल्याण साहेब असतील, असे अनेक अंगणवाडीमध्ये असेल, खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम आहे. आता यावेळेस तुम्ही काय विजन घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहात? आपली त्या दरम्यान जी कामं झाली तर 3 वर्ष म्हणजे मी कशी सांगते तुम्हाला सांगते, 17, 18 आणि 19 असे 3च वर्ष खरं तर नगरपालिकेमध्ये आम्हाला जोमाने काम करायला मिळाली. त्याच्यानंतर कोविड आला होता. कोविडमध्ये सगळं जग ठप्प झाल्यामुळं काम करण्याची तशी संधी कमी मिळाली आणि त्याच्यानंतरचं तर ते आमच्या नगरसेवकांच्या टर्म्स संपलेल्या होत्या. तर मी म्हणते की माझी लढाई संपलेली नाही आहे, माझी लढाई अजून चालूच आहे. मला त्यावेळेला जी कामं करायची राहिलेली आहेत ती कामं अजून मला पूर्ण करायची आहेत. जे माझे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत ते प्रस्ताव मंजुरी झालेले काढून सगळे ते पहिल्यांदा कामं पूर्ण करून घ्यायचे. त्याच्यामध्ये स्वच्छता आता काय झालं, हे 3-4 वर्षामध्ये नगरपालिकेत प्रशासन लागल्यामुळं आता हा कामांचा खूप अंधाधुंदी प्रकार झालेला आहे. इथे जाऊन गल्लोगल्ली बघितलं तर कचरा साठलेला आहे, गटारी तुंबलेल्या आहेत, बरीचशी कामं राहिलेली आहे. आता सुरुवात तर आता पहिल्यापासून करायला लागणार आहेत की त्यांच्या पहिल्यांदा गटारी, त्यांचे रस्ते, त्यांचा जो आजूबाजूचा परिसर आहे ते स्वच्छ केले पाहिजेत आणि तिथून स्वच्छता मोहीम सुरू करून
ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, जसं तळ्याचं प्रलंबित काम आहे, जसं अजून बऱ्याच ठिकाणी म्हणजे महिलांच्यासाठी अशी खास फक्त महिलांच्यासाठी अशी छान चांगल्या प्रकारची अशी स्वच्छतागृह म्हणा, किंवा स्वच्छतागृहांपेक्षा आपण प्रत्येकांच्या दारामध्ये टॉयलेट्स असायला पाहिजे, स्वतंत्र टॉयलेट असायला पाहिजे. त्याच्यासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे की तुम्ही ते टॉयलेटचे जे पण काही तुम्हाला अनुदान मिळतं ते अनुदान घेऊन तुमचे थोडंफार हे करून तुम्ही ते टॉयलेट दारामध्ये हे करा. त्यांना ते अजून आपल्याला तिथं प्रशिक्षित करायचे लोकांना. आणि बाकीचं म्हणलं तर महिलांचं सबलीकरण आहे, त्याच्यामध्ये बचत गट आहेत. बचत गटांच्यासाठी फक्त बचत गटांना मार्गदर्शन किंवा पैसे काढून देणं, पिगमीमधनं पैसे काढून देणं वगैरे हा भाग न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र उद्योग त्या कशा चालू करतील, त्याच्यामधनं त्यांच्या महिलांच्या हाताला काम कसे मिळेल, त्या स्वतःच्या रोजंदारी कशी मिळवू शकतील, स्वतःचे रोजगार कसे मिळवू शकतील, ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं. तुमच्या वार्डातील सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने हाताळला. तलावालगत जी घरं आहेत ती कायम करण्यासंदर्भात काय सांगाल तुम्ही? तलावाच्या लगतची जी घरं आहेत त्याच्यामध्ये ती जागा आहे ती शासनाची खरं तर, आणि नगरपालिकेकडून आपण असा प्रयत्न करून ती आता तिथे लोक जवळजवळ 40-50 वर्षापासून राहतात आहेत, ती जागा ती वापरतात आहेत. मग जी जागा आमची आहे ती जागा आमचीच राहावी ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नांना आपल्याला यशही येत आहे. आपण त्यासाठी शासन दरबारी भरपूर वेळेला खेटे घालून ती जागा आपल्या जशी आहे तशी तळ्यालगतच्या लोकांना मिळावी याच्यासाठी प्रयत्न भरपूर केलेले आहेत आणि देवाच्या दयाने आपल्याला त्यात यशही येत आहे. तुमच्या प्रभागातील सर्व जनतेला, मंगळवेढा शहरातील सर्व मतदारांना शेवटी काय आव्हान कराल? आता जर निवडणुकीच्या पुढे जर हा प्रश्न असेल तर मतदारांना तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही बघा की जे खरंच कोण काम करणार आहे आणि कुठल्याही प्रलोभांना किंवा कुठल्याही धमक्यांना कशालाही बळी न पडता तुम्ही समोरचा माणूस बघा, जो उमेदवार खरंच काम करणार असेल त्याला मतदान करा. मला मतदान करा आणि मला निवडून द्या या प्रभागातून एकमधून. तर मी फक्त बोललं नाही तर मी हे करून दाखवलेले आहेत काही गोष्टी. माझ्याकडे आता ह्या लेखी किंवा हे सगळे पुरावे सुद्धा आहेत. मी जेव्हा मतदारांकडे पुन्हा यावेळेला मतं मागायला गेले त्यावेळेला मी अशी रिकामी नाही गेले. मी हातामध्ये माझा काम केलेला जो कागद आहे, माझा जो तो पूर्ण कागद घेऊनच मी त्यांच्यासमोर फोटोंसहित छापलेल्या ह्याच्यासहित मी तो कागद घेऊनच गेले, अहवाल घेऊन गेले की मीही तुमची कामं केलेली आहे, मला अजून पुढची काही कामं करायची आहेत, त्यासाठी तुम्ही मला मतदान करा आणि मला निवडून द्या. मी तुमची राहिलेली सगळी कामं अजून पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे आणि मला जसं मागच्या वेळेला तुम्ही सहकार्य करून निवडून दिलं तसंच सहकार्य करून पुन्हा एकदा निवडून द्या. लोकांचा एक प्रश्न आहे, आम्ही ज्यावेळेस मंगळवेढा शहरामध्ये फिरतो त्यावेळेस बऱ्यापैकी हा प्रश्न आम्हाला ऐकू येतो. तो आहे असा की सौ अनिता विनायक नागणे येणाऱ्या काळामध्ये आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात का? माझ्या दृष्टीने पद महत्त्वाचं नाही आहे, माझ्या दृष्टीने काम महत्त्वाचं आहे. पद कुठलंही असेल ना तर काम करता येतं. फक्त पद कशासाठी हवं की आपल्याला त्या सभागृहात जायला मिळावं. मग त्या वरच्या पदावर बसायचं का खालच्या पदावर नाही, सभागृहात आत एंट्री मिळावी, ते पण लोकांची कामं करण्यासाठी. पदासाठी मी कसलीही लालसा माझ्या मनात नाही आहे. महिला आणि विद्यार्थ्यांच्याबद्दल तळमळ वाटत असते, त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच नगरसेवक झाल्याच मी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्यामुळं विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन ठेवलं होतं की परीक्षेला सामोरं जाताना त्यामध्ये गुंजाळ सरांना बोलवून त्यांना ते मार्गदर्शन केलं होतं की परीक्षेला सामोरं जाताना आणि परीक्षेला जाताना त्यांच्याकडे साहित्य असावं म्हणून पॅड आणि कंपास असं वाटप झालेलं होतं त्यावेळेला मुलांना. आणि महिलांच्यासाठी महिला बालकल्याण सभापती असताना महिलांच्यासाठी आपण 400 पूर्ण शहरामधून 400 महिलांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतलेलं होतं. 400 महिलांनी त्याचा लाभ पण घेतला होता. त्याच्यामध्ये महिलांनी साबण बनवणे, उदबत्त्या बनवणे, अत्तर बनवणे, सेंट बनवणे, तसंच काही मसाले, चटण्या, पापड, लोणची अशा प्रकारे काही गोष्टी बनवणे. महिलांनी म्हणजे काय म्हणतात त्याला
शिवणकाम शिकणे, अशा प्रकारचे 21 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये महिलांनी खूप चांगल्या प्रकारे ते शिकून आपले स्वतःचे उद्योग चालू केले. आणि मग यानंतर मग फक्त शिबिर घेऊन थांबायचं असं नव्हतं आपल्याला. तर त्यांना त्यानंतर लगेचच महिलांच्या आपल्याला हाताला काहीतरी काम द्यायचं होतं, म्हणून आपण त्यानंतर लगेच ऑक्टोबरमध्ये हे शिबिर घेतलं, आपण प्रशिक्षण शिबिर घेतलं. आणि लगेचच आपण आलेल्या दिवाळीमध्ये महिलांच्यासाठी ते स्टॉल, श्रीराम मंगल कार्यालयामध्ये स्टॉल्स लावले. त्यांनी महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. आणि त्याच्यामधून त्यांनी मग खाद्यपदार्थही ठेवले होते. भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्या माध्यमातून महिलांना भरपूर म्हणजे त्यांनी अर्थार्जन पण केलेलं होतं. त्याचबरोबर महिलांचं प्रशिक्षण जेव्हा झालं होतं त्यावेळेला एक माझा कृष्णनगर भागातला ज्ञानेश्वरी महिला बचत गट म्हणून त्या महिलांनी बचत गट चालू केला. आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केली. अशा त्यांनी इतक्या सुंदर वस्तू बनवल्या, त्याच्यामधून चटण्या, लोणची, कडक भाकरी वगैरे अशा प्रकारचं ते त्यांनी उत्पादन करून त्यांना ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली. त्याचं पूर्ण पेपरला पूर्ण एक पानभर सकाळला एकदा आलेलं होतं त्याच्याबद्दल. महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणजे मसापच्या त्यांचे ओपनिंगच माझ्या दारामध्ये झालं. जे सुरुवात त्या शाखेची झाली ते ओपनिंगच माझ्या दारात झालं. आणि ती आता शाखा एवढी मोठी झाली, त्या शाखेच्यामधून आम्ही प्रत्येक वेळोवेळी आमची कामं झाली. आम्ही गप्पा टप्पा हा कार्यक्रम घेतला, शिवार संमेलन घेतलं आणि इतर काही संमेलनं घेतली. अशा ह्याच्यातून आम्ही म्हणजे सांस्कृतिक ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि ते असं सगळेजण म्हणजे मसापचे लोक बोलतात की तुमच्या दारात लावलेलं जे रोपटं आहे ते आता खूप मोठं होऊन त्याचा वेल गगनावरती गेलेला आहे. मसाप वटवृक्ष झालेला. हो, त्याचा वेल गगनावर गेलाय असं म्हणतात.